तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगमध्ये आज मी घेऊन आलेलो पार्ट 2. तर पार्ट 1 आपलं खूप झालेलं आहे, जसं की वर्ल्ड बिगेस्ट काईट, नंतर लातूर एक्सप्लोर. हे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा. तर मग आज मी घेऊन आलेलो पार्ट 2 ऑफ लातूर एक्सप्लोर. तर आदित्यला केला तर फोन, मग तो पण येणार आहे. तर आता मी चाललो आहे आदित्यकडे डायरेक्ट. जर समजा या व्हिडिओमध्ये जर सगळं लातूर एक्सप्लोर झालं तर मग हा पार्ट इथं संपेल. आता जर राहिले अजून काय एक्सप्लोर करायचं लातूरचं तर मग अजून पार्ट येतील त्याचे. मग नक्की शेवटपर्यंत बघू आज काय काय एक्सप्लोर करता. चला. आता फायनली आदित्य पण आलेला आहे. कुठं काय एक्सप्लोर करायचं पहिल्यांदा? बंद कर व्हिडिओ बंद कर. नाही सांग तू असंच. काय एक्सप्लोर करायचं फक्त सांग पहिल्यांदा. आता पहिल्यांदा बोलायचं. चला गोलाईला. स्वच्छ शहर विकसित हे नगर समृद्ध झाली जनता. सुरुवातीला आम्ही गोलाईमध्ये असलेल्या श्री जगदंबा देवीच्या मंदिरात गेलो. तर स्टार्टिंगला आम्ही तर बाहेरून दर्शन गेलो होतो, कारण की एंट्रीसाठी 5 रुपये गेले होते आणि माझ्या ना आधी त्याकडे कोणाकडेच 5 रुपये नव्हते. मग आम्ही तसंच बाहेरून शूट टाकून जाणार होतो. मग विचार केला की चला मध्ये जाऊ. मग 5 रुपये दिले आणि मग नंतर मध्ये गेलो दोघं. ज्यावेळेस आम्ही गेलतो तिथं त्यावेळेसच पूजा केलेली, कारण की समोर आरती पण भेटली आम्हाला. लातूरमध्ये असा एक पण दिवस नाही की तुम्हाला इथच्या दिवशी अशी गर्दी भेटणार नाही. दररोज तुम्ही जेव्हाही येताल तेव्हा तुम्हाला अशी गर्दी भेटणारच. आता मकर संक्रांती जवळ येईल आता, त्यामुळं माणसं बाया ते सामान घ्यायला ते मकर संक्रांतीचं. तर हे अजून काही जास्त नाही, मकर संक्रांती याच्यापेक्षा जास्त असते. तर मग आता बाहेर जाऊ, कारण की आता मध्ये सगळं असं गोल जर फिरलं ना आपण, आपल्याला सगळे दुकानच दिसतील, म्हणजे बारके असे दुकान आहेत गोल टाईपचे. तर हे आहे गोलाईमधला सिटी बस पॉईंट. इथे 5-5 मिनिटाला एक बस येऊन थांबते. आणि हे काय म्हणलास? हे बारकं. हा, ती सिटी बस पॉईंटचं स्टेशन आहे ती. हा, मग हे सिटी बस पॉईंटचं स्टेशन आहे बारकं. तर सर्वात आधी मी तुम्हाला गोलाईच्या बद्दल सांगतो. तर याला गोलाई म्हणलं जातं, कारण की हे सर्व गोल आहे. म्हणजे तुम्ही मॅपमध्ये जर बघितलं गोल आहे, आणि एकूण गोलाईला 16 रस्ते जोडलेले. तर नवीन माणूस तर याच्यात म्हणजे कुठं दिसतच नाही, कुठं जायचं कुठं म्हणजे कळतच नाही त्याला. त्यामुळं जेव्हा येईल एका माहिती असणाऱ्या माणसाला घेऊन या, कारण की मग एकदा हरवलं की मग तुम्हाला कोणाला विचारून निघावं लागेल तिथून. तर आता आपण बघणार आहोत या गोलाईमधल्या सर्व लाईन, म्हणजे किंवा एक गल्ल्याचे म्हणजे वैशिष्ट्य बघणार आहोत. कोणत्या गल्लीत का आहे म्हणजे कपड्याचे लाईन आहे, नंतर अजून असे खूप सारे लाईन आहेत. चला मग बघूया. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया राईस लाईन बघू, म्हणजे खाण्याचं लाईन बघू. या लाईनला राईस लाईन बोललं जातं, कारण की इथं जेवढेही दुकान आहेत म्हणजे गोल्यापासून स्टार्ट झालेले नाही ते एकदम कोपऱ्यापर्यंत सगळे राईसचे आहेत. एक दुसरं असेल दुसरं तरी, पण सगळे राईसचे आहेत जास्तीत जास्त. बघा, राईटला बघताल तरी राईसच्या इथं, लेफ्टला बघताल तरी राईसच्या इथं. कॉलेज स्टुडंट जास्त इथं असतात, कारण की स्वस्त भेटतं आणि पोटी भरतं, एकदम स्वादिष्ट असतात. नंतर आपण आलेलो आहे सोनार लाईनमध्ये. तर लातूरमध्ये तुम्ही म्हणजे सोनार लाईनमध्ये आला तर तुम्हाला कमीत कमी 50+ दुकानं भेटतील सोनाराचे. इथं सगळं शांत आहे, कारण की पैसेच नाही तर कोणाकडे सोनं घ्यायला. भाव किती वाटला आहे? 1.5 लाखापर्यंत गेला वाटतंय सोन्याचा. आता आम्ही जास्तीत जास्त चलतच एक्सप्लोर करणार आहे, कारण की इथं गर्दी नाही दिसत तुम्हाला, पण दुसऱ्या लाईनमध्ये गेलं ना गर्दी लई दिसणार. त्यामुळे मग चालवायला येत नाही गाडीने, व्हिडिओ शूट करायला येत नाही. त्यामुळे चलतच व्हिडिओ शूट करणार आहे आम्ही, सगळं एक्सप्लोर करणार आहे. आता आम्ही 2 लाईनमध्ये उभे होता. इकडून गोलाईमधून आल्यावर हे खाऊगली म्हणजे राईस आहे सगळं, आणि इकडून हे सोनार लाईन आहे सगळं. आता आम्ही चाललो कापड लाईनमध्ये. मग इथून कापड लाईनमध्ये जास्त बोलता येणार नाही, कारण की सगळी गर्दी ते असते.
मग चला डायरेक्ट कापड लाईन. जर लातूरमध्ये आलात तर नक्कीच म्हणजे कापड लाईनला भेट द्या, कारण की इथे सगळ्या प्रकारचे कपडे येतात. लातूरमध्ये तुम्हाला जर कॉलेजचे, शाळेचे युनिफॉर्म किंवा लहान मुलांचे कपडे, बायांचे, लेडीज, नंतर जेंट्स, असे सगळ्या टाईपचे कपडे भेटतात तुम्हाला. तर नक्कीच एकदा भेट द्या. आणि इथे तुम्हाला जर तुम्ही बघितले तर एकदा जर कापड लाईन चालू झाली तर ती संपायचं नाव घेत नाही, कारण की लातूरमध्ये 150+ दुकान आहेत फक्त म्हणजे कपड्याचे. तुम्ही जिथं बघाल तिथं म्हणजे असे कपड्याचे दुकान आहेत. आणि इथं तर गर्दी लई असते दिवाळी येते असे सणामध्ये, कारण की जास्त तिथं सेल होतं. तर बघा कितीशी गर्दी आहे. राईट साईडला तर गर्दी आहे, लेफ्ट साईडला तर अजूनच लई आहे. जर तुम्ही इथे कपडे गेल्या दुकानात जर तुम्हाला महाग वाटत असेल तर तुम्ही बाहेरून इथे म्हणजे बाजूला बघू शकता. दुकानाच्या बाहेर पण असे बसलेले असते, तर त्यांच्याकडे पण भेटते. तर तुम्हाला 2 टाईप आहेत, म्हणजे तुम्ही मधून पण घेऊ शकता किंवा बाहेरून पण, जिथं तुम्हाला अफोर्ड होईल त्या साईडनं तुम्ही घेऊ शकता. कापड लाईनमध्ये निघून आम्ही डायरेक्ट किराणा लाईनमध्ये आलो. म्हणजे इथं किराणाचे दुकान किंवा मसाला लाईन पण बोलू शकता. इथे सर्व टाईपचे मसाले भेटतात, म्हणजे तुम्हाला जे टाईप पाहिजे, लाल, तिखट, हाय ते ॲक्सेट्रा. परत तळायचे ते असे म्हणजे असे किराण्याचे दुकान असतात बारके. या लाईननं तुम्हाला जिथं बघाल तिथं भेटतील तुम्हाला. तर त्या लाईनमधूनच पुढं आल्यानंतर आपल्याला भांड्याची लाईन दिसते, म्हणजे इथं सर्व प्रकारचे भांडे दिसतात. घरातले जेवढंही सामान असतं, गॅस, शेगडी, ते सगळं इथं भेटतं. तर हे आहे भाजी मार्केट. तर आम्ही परत गोलाईच्या मधोमध आलो, कारण की आम्ही आता गाडी घेऊन जरा फिरावं म्हणलं, कारण की मध्ये लाईनमध्ये एवढं काही नाही जास्त. वाटल्याला असेल जास्त काहीतरी, आदित्याला पण जास्त मला माहीत नाही आणि दोघांना काही जास्त माहीत नाही. मग हे भाजी मार्केट आहे. मग इथं फळं आणि ते सगळे आहेत. मग आता आम्ही गाडी घेऊन डायरेक्ट सरळ चाललो. बघू आता अजून काय भेटते काय दाखवायला तुम्हाला. तर आता आम्ही चाललो जुडिओमध्ये. तर लातूरमधलं हे सगळ्यात पहिलं म्हणजे महाराष्ट्रामधलं सगळ्यात पहिलं जुडिओ ओपन झालेलं ते म्हणजे लातूरमध्येच. तर चला मग मध्ये जाऊन फुकटची हवा खाऊन येऊ AC ची. चला. तर आम्हाला तिथं म्हणजे व्हिडिओ काढू नका म्हणले, तरी आम्ही अंगात किडे एवढे की म्हणजे लपून काढाल तो व्हिडिओ. आदित्याला पण माहीत नव्हतं, मग मी काढाल तो मध्ये जरासे थोडे काढले, ते कसं शूट एवढा. तर आता आम्ही परत आलो म्हणजे जुडिओमध्ये, व्हिडिओ शूटच करू दिला नाही मध्ये. मग आता बाहेर राहिलो. आता कुठं जायचं आहे? गोलाईमधलं काय बाकी आहे अजून? आईस्क्रीम लाईन का? म्हणजे लाईनच आईस्क्रीमचे म्हणजे 5-6 दुकान आहेत त्या 2 साईडनं. काय सकाळपासून भोंगा चालू असते, दिवसभर चालू असते भोंगा. आणि दिवसभर आडोस खेळताना असं बाजूच्या माणसाचं ऐकू येत नाही, म्हणजे आमच्या दोघांना म्हणजे एकमेकांचं ऐकू येत नाही, एवढं असे होतं. आता एक गाड्या गेला की लगेच दुसऱ्या गाड्या येतात. तेच तर काय माहिती कधी होते आता राजकारण. अजून 14 तारखेपर्यंत चालू आहे म्हण, 15ला. 5-6 दिवस, 4-5 दिवस आहे. चला मग आईस्क्रीम लाईनला आता. तर ही यायला आईस्क्रीम लाईन आदित्यचे म्हणजे आदित्य बोलले आईस्क्रीम लाईन आहे. 4-5च दुकान आहेत, मग याला आईस्क्रीम लाईन बोलतात. दुसरं कुठं काय माहिती. मग आता एवढंच आहे. मग आता सांगायचं थोडं चांगला. मग आता चला दुसऱ्या जागी अजून. तर आता आम्ही डायरेक्ट गोलाईमधून इकडं कव्या नाक्यावर आलो. म्हणजे इथं सगळं पाणी भरलं. मी फर्स्ट टाईम आलेलो आहे, मी कधी बघितलं नाही. आणि इथं आलो कारण की आता बघा 6 वाजायला येईल इथं आणि सनसेट होतं आहे. मग ते जरा शूट करण्यासाठी त्यासोबत ब्लॉग एंडिंग करेल, आता घरी जाऊन करेल. बघू आता कसं करायचं एंडिंग. फक्त आता वेट करायचं सनसेट व्हायचा आणि व्हिडिओ शूट करायचा. बघा किती कावळे असे उडायले, तर किती चांगलं वाटतंय. तिकडं जहाज पण आहेत तिकडं व्हायला, तर तिथे एक आहे मधात मासेमारी करायला तर. तो काढायचेत का? 1-2 फुटं चांगले काढ. त्यावर की मला ती व्हिडिओ म्हणजे ती नाही का डोळ्याचं त्या फुल एवढे डोळे राहते तर. हां चल. ओ ते आठवलं. नीट उभा राहा जरा, मागे जरा. हां थांब बस. पण व्हिडिओ काढावा लागेल, राचं पडत नाही ते, बरोबर दिसत नाही. तसं नाही आपल्याला व्हिडिओ, फक्त आपले नीट पोच दे. सनसेट व्हायला बघ. 1, 2
तरी चांगले पोच दे. नीट उभा राहा, असं वाटायला लंगडायचे का पायानं. नीट उभा राहा. अरे किती लवकर गेला पण ते. लयच लवकर सनसेट झाला. हां याच्या दिसानं एवढा झूम तरी. आणि इकडं बदक बघा हे बघा, 2-2 बारके पिला येतं बदकाचे. पानकोंबडे आहेत का? सॉरी, पानकोंबडे आहेत. हे काय कसले असतात पण ते? पाण्यातल्या राहतात फक्त ते, पाण्याच्या बाहेर जास्त राहत नाहीत. मला नाही माहिती. मग याचं फोटोशूट करायचं तर मी 1-2 व्हिडिओ काढले मागून, ते दाखवतो तुम्हाला. ते त्याला नंतर कळलं म्हणजे व्हिडिओ शूट झाल्यानंतर, तेव्हा झाला सनसेट. मला माहिती व्हिडिओ करायला तास म्हणून जरा थांब असं. मग चला आता किती वाजले तेव्हा? बघा 6 वाजले तर. मग आता चला घरी जातो. ए भास्कर चल फोटो. मग आता इथं 2-3 जण आले ते पहिलेच फोटो काढायला. ए कुठं गेलास? जाशील पाण्यात. घसरायलाय पाय. वाव. हां अंजली शाहरुख खान सारखं. आता आमचा इथं फोटोशूट चालू होता. मग खिशात हात घातल्या बघा मला हे भेटलं. मग मम्मीने येताना सांगितलं त्याचा फॉल आण आणि जरा 1-2 सामान न्यायचं होतं. सगळं विसरला, इकडं आलो आता आम्ही. मग आता लवकर फोटोशूट करून मग जायचं आहे. मग सामान घेऊन तसंच घरी जाणार आहे. तर आता फायनली मी घरी आलेलो आहे. म्हणजे आता ते सगळं दाखवून ते. मग आज आमच्या इथं पाहुणे आले तर म्हणजे मीच घेऊन आलो येताने. मग हे बघा इकडं बघा, मुद्दामून करते ना बटाट्या. आणि इकडं पिल्या पण आल्या, ते तर बाहेरच गेलं. मग आता बाहेर गेले तर. पण लय दिवसानंतर, किती 7-8 दिवसानंतर ब्लॉग चालू केलाय, शूट केलाय ना. थांब मला बोलू द्या. 7-8 दिवसानंतर मी ब्लॉग शूट केला, त्यामुळे म्हणजे सवय गेली ते ब्लॉग शूट करायची. कसं ते म्हणजे ते विसरलेलं जरा, तरी झालं चांगला. आता एडिट करावं लागेल. तरी बघू आता सकाळी झालं तर एडिट चांगलंच आहे. मग सकाळी 8 वाजता येईनच व्हिडिओ. हा कसं जीभ दाखवायलंय काय काय असतं इथं? मग काय असतं? अरे हे बघायचं फ्रंट कॅमेरा. हा बघ काय आहे याच्यात? काय मग दिसतेस की तू पण दिसतोस की. कपडे त्याला बोललो कपडे आणि येताना बोलतोय उद्या रविवार आहे, उद्या कशाचं आज तर काही नसतं त्याचं. आंघोळ करायची नाही, सुट्टी आहे का? रविवारची सुट्टी आहे, शाळेला पण आंघोळीला पण सगळ्याला सुट्टी. म्हणून स्वेटर आणले का नाही? पेपर देते तुझे काहीच नाही आणलं, थंडी वाजत नाही मला. मग उद्या रविवार असल्यामुळं 20 तारखेला आमचे 27. मग करा अभ्यास नाही. मग उद्या रविवार असल्यामुळे मग याला आणलंय. 3 हे सामान आणायचं होतं. हे फॉल, हे काय बोलते त्याला, थर्माकॉल बॉल, आणि हे फॉल, आणि हे चॉकलेटी कलरचा धागा होता. हे 5 रुपयाला दिलंय, हे 17ला. चॉकलेटी आहे का? तुम्हाला मग तो लाईट चॉकलेटी झाला, हा डार्क चॉकलेटी आहे. कॉपी मग चॉकलेटच झाला. मग तू दिली नाहीस की? चॉकलेटी बरं राहू दे. मग तेच बोलतो चॉकलेटीच आहे का? बघ चॉकलेटीच आहे, त्या चॉकलेटीच म्हणतात. तर आता 8 वाजले तर तरी पण मी अजून मशीनवर बसले. आणि जरा काम आहे त्यामुळे, आणि पप्पा पण उशीर आहे, नाही तर 9-10 वाजता. त्यामुळे मग मम्मी मशीनवर बसले. आणि रानला किती 2 तास झाला अभ्यासाला बस म्हणले मम्मी. 1-1.5 तास झालं तरी ती अजून अभ्यासाला बसली नाही. काय ना काय बहाणे बनवायला ती. आणि विरू पिल्ल्या ते TV बघायला तिकडं. चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. चला मग बाय.